पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण मंडळामध्ये आपली जे गरीब म्हणजे झोपडपट्टीतले असेल, ज्यांना प्रायव्हेट स्कूल्समध्ये जाता येत नाही अशा मुली जे शिकतात, जवळजवळ 7वी 8वी 9वी आणि 10वी ह्याच्यामध्ये एकूण 38,000 मुली आहेत. या 38,000 मुलींना आपण अनेक वर्षांपासून त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेला आपण सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देतो, कारण त्यांची ऐपत नसते. आपल्याला माहिती आहे मिड डे मील्स त्याच अनुषंगाने आला, नंतर आपले गणवेश आपण त्याच माध्यमातून आलं. ज्या वेळेला आपण हे करत असताना आता गेले 2 वर्ष ज्या वेळेला महानगरपालिकेचं मुदत संपल्यानंतर 2 वर्ष ह्यांना टेंडर प्रक्रिया राबवता आली नाही. का नाही राबवता आली? कारण भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना त्याच्यामध्ये सुद्धा आपलाच ठेकेदार पाहिजे. म्हणून आत्ता जे टेंडर राबवलं त्याच्यामध्ये एक शिर्डीचे खासदार लोखंडे म्हणून त्यांनी पत्र दिले की माझी कंपनी बरोबर आहे, आणि दुसरं पत्र दिले भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातने दिले ज्याच्यात आमदार आणि सभागृह नेत्याचं नाव आहे. ह्यांनी नाही हा ठेकेदार बरा नाही, हा ठेकेदार योग्य नाही, तो ठेकेदार योग्य नाही च्या अडथळ्यामध्ये आता महानगरपालिका ती परत दोघांमध्ये सामंजस्य होत नाही म्हणून तो टेंडर रद्द करतात. आम्हाला कळत नाही ह्या आमदार आणि खासदारांना लाजा वाटत नाहीत का? आपण कशामध्ये पडतोय? लहान मुलींच्या सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला तुमचा ठेकेदार जर बसत नाही म्हणून तुम्ही त्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन पॅड्स मिळून देणार नाहीत. आणि मिळून द्यायचं नाही तर एवढी मोठी भांडणं चालू आहे की आयुक्तावर दबाव आहे. आता आयुक्त तो टेंडर रद्द करतोय. काल आम्ही आयुक्तांना भेटून जर टेंडर तुम्ही रद्द केलं तर तुम्हाला तुमचा अधिकारी सस्पेंड करावं लागेल, सांगावं लागेल, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, कुणाची चूक आहे दाखवावं लागेल. टेंडर प्रक्रियेमध्ये जर चूक झाली असेल तर अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागेल, आणि तेही नसेल तरी 67 क खाली तुम्हाला डायरेक्ट सुद्धा उपलब्ध करता येतं. तुम्ही ते सुद्धा करत नाहीये. मुलींच्या आरोग्यापेक्षा तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि आमदार ह्यांच्या ठेकेदाराची इंटरेस्ट जास्त पडले. ह्याचा निषेध आम्ही करतो. वेळेवर जर मुलींना ते मिळालं नाही शिक्षण मंडळाच्या तर काँग्रेस पक्ष त्यांच्या दालनात घुसून आंदोलन करेल. हा विषय आम्ही UD2चे म्हणजे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खाते एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही तक्रार ईमेलनी कालच केलेली आहे. पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत त्यांच्याकडेही केली, आणि भारतीय जनता पक्षाचे नेते कोणत्या खालच्या थराला जातात हे कळवण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही ईमेल केले. ते आमची अपेक्षा आहे की निदान थोडी जनाची नाही मनाची ठेवून हे तिन्ही नेते ह्या नेत्यांवर कारवाई करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.